नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. एखादी व्यक्ती खोटे जात प्रमाणपत्र बनवून निवडणुकीला सामोरे जात असेल आणि अर्ज रद्द झाल्यास आमच्यावर खापर फोडत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत असेल तर ही बाब दुर्दैवी असल्याचा आरोप रामटेकचे आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे उपस्थित होते. पत्रकार सुनील साळवे यांनी आरटीईमध्ये काढलेल्या माहितीनुसार रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र खोटे ठरले असून ते जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. एखाद्या व्यक्ती खोटं जात वैधता प्रमाणपत्र वापरून लाभ घेत असेल तर ती वैधता जात वैधता पडताळणी समितीने रद्द करावी अशी तरतूद आहे. या समितीला तसा अधिकार मिळालेला आहे, याकडे लक्ष वेधले. पुढे आशिष जयस्वाल म्हणाले की केवळ रश्मी बर्वे यांचेच जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द झाले नसून माझ्याही अनेक कार्यकर्त्यांचे गोवारो समाजाचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे आम्ही कोणावरही खापर फोडले नाही. आम्ही सत्तेत आहोत, मात्र आम्ही दुसरे उमेदवार उभे करून निवडणुका लढलो. यामुळेच केवळ राजकीय लाभासाठी रश्मी बर्वे यांनी आमच्या नेते, पक्ष, सरकारवर आरोप न करता न्यायालयावर विश्वास ठेवावा, याकडे लक्ष वेधले. असं कसं होऊ शकते? त्यांना व्हॅलिडिटी दिली पाहिजे तर ते काँग्रेसचे सदस्य होते का? असं नाही. हे प्रत्येकाचे तरी हे बघा, त्यांच्या समोर एक पॅरामीटर आहे. 1950चे पुरावे दाखवा, कोतवाल पंजी दाखवा, रजिस्ट्री दाखवा, बँकेची पासबुक दाखवा. तेव्हा आधार कार्ड नव्हतं, परंतु रजिस्ट्रीमध्ये पहिले कास्ट लिहिली जात होती. हे एक व्यवस्था आहे जो या देशामध्ये कुठल्याही पार्टीचं सरकार देशात आणि राज्यात आलं तर आपण विंग एस्टॅब्लिश केलेली आहे. सरकार येतात आणि जातात, आणि ही जी नियुक्ती आहे कॉलेज ज्युडिशियल अथॉरिटी राहते, त्याच्यावर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आहे ना. हा झाला पहिला विषय, त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे. दुसरं जर तुमचं म्हणणं आहे त्याचं उत्तर मी देतो की बघा, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, बबलू बर्वे आणि हे बर्वे फॅमिली हे पहिले शिवसेनेत होते, हे काँग्रेसमध्ये गेले. राजू पारवे सुद्धा पहिले शिवसेनेत होते. राजू पारवेंचा प्रवेश झाला होता पहिले शिवसेनेत, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले, नंतर आता सुगृही परतलेले आहे. लक्षात घ्या. तुम्हाला माहिती नसेल तर मी तर तुम्हाला याच्या पुराव्याची माहिती देतो. तर त्यामुळे अशा पद्धतीने दुसरं असं की हे राजकारणामध्ये अनेकदा या ठिकाणी कृपाल तुमाने हे देखील काँग्रेसमध्ये होते पूर्वी. जेव्हा त्यांना आम्ही तिकीट दिली, मी स्वतः त्यांना घेऊन मुंबईला गेलो होतो रिझर्वेशन झाल्यानंतर. ते सेवादलचे सदस्य होते. तर ते काय विषय आहे त्याच्यात? अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये काहीच गोष्टी पकडून बोलणं हे बरोबर नाही आहे. म्हणजे आता जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते शिवसेनेत होते पहिले, आणि राजू पारवे देखील शिवसेनेत होते. उद्धव ठाकरे साहेब माझ्यासमोर प्रवेश झाला होता, मी म्हणजे मला माहीत आहे ते. तेव्हा त्यांनी, जेव्हा मी कृपाल तुमानेला तिकीट दिली होती तेव्हा राजू पारवे खूप माझ्याकडे विनंती करत होते की मला तिकीट द्या. यावेळी त्यांना मिळाली. त्याच्यात काय? शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज 5 एप्रिल रोजी चंद्रपूर शहरात दिवसा तसेच रात्रीही उष्णतेची लाट राहणार असून याबाबत येलो अलर्ट देण्यात आला आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच प्रचंड उकाडा जाणवू लागला असून सर्वांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यास सतर्क राहण्याचा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येत आहे. तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त विपिन पालिवाल यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वनिता गर्गेलवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात मनपा आरोग्य विभागामार्फत उष्माघात कृती आराखडा राबवण्यात येत असून उष्माघाताचा धोका टाळण्यास विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तीव्र उन्हात नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे. घर थंड राहण्यास नागरिकांनी कूल रूफ टेक्नॉलॉजीचा वापर करावा, म्हणजेच उष्णतारोधक रंग जर घराच्या छतावर लावले तर 2 ते 3 डिग्री तापमान कमी होण्यास मदत मिळते. उष्माघातामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती प्रसंगी रुग्णवाहिकेला बोलावण्यास 108 क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. ट्रॅफिक सिग्नलवर नागरिकांना अधिक काळ उभे राहावे लागू नये याकरिता 12 ते 3 या कालावधीत ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याच्या सूचना वाहतूक विभागाला देण्यात आल्या आहेत. मनपा क्षेत्रातील उद्याने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येऊन नागरिकांना सावलीचा आश्रय मिळेल याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच उष्माघाताचा धोका टाळण्यास नागरिकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील शीत वार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट.
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. 8 एप्रिल रोजी नागपूर मार्गावरील मोरवा विमानतळाच्या बाजूला असलेल्या विस्तीर्ण मैदानात ही सभा संध्याकाळी 4 वाजता होऊ घातली आहे. या सभेनंतर मोदी लगेच दुसऱ्या सभेसाठी रवाना होणार आहेत. मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा देखील विविध तारखांना वेगवेगळ्या शहरात आयोजित करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही बॉलिवूड अभिनेते देखील प्रचारात सहभागी होणार आहेत. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. साधारणतः चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचा उमेदवार म्हणून, महायुतीचा उमेदवार म्हणून माझा प्रचार करण्यासाठी माननीय विश्वगौरव गरीबों के मसीहा युगपुरुष नरेंद्र मोदीजी 8 तारखेला 4 वाजता इथे येणार आहे. मोरवा एअरपोर्टच्या जवळच्या मोठ्या मैदानावर त्यांची सभा आपण आयोजित करीत आहोत. आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो, विनंती करतो, निमंत्रण देतो या सभेला माननीय मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी तिथं उपस्थित राहावं. 4 वाजता मोदीजी येतील आणि साधारणतः मोरवा एअरपोर्ट लागून आहे आणि त्यानंतर मग ते हेलिकॉप्टरने सूर्यास्ताच्या अगोदर परत जातात. साधारणतः 2 सभा 6 तारखेला गडकरींच्या आहे, राजुरा पांढरकवडा. देवेंजीच्या 2 सभा होणार आहे. काही चित्रपटातले नायक इथे येतो म्हणाले तर मी सर्वांना काही अनुमती दिली नाही, पण 1-2-3 नायक येतील. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी स्वीप अंतर्गत विशेष भर देण्यात येत आहे. नागपूर आणि रामटेक मतदारसंघात मतदानाचे प्रमाण हे मतदारांनी मतदान केल्याशिवाय वाढणार नाही. राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदारांनी पुढे यावे या दृष्टीने समाजातील प्रत्येक घटकांशी आम्ही संवाद साधत आहोत. मतदान करण्याचा संदेश जनमानसात रुजावा या दृष्टीने येत्या 6 एप्रिल रोजी कस्तुरचंद पार्कवर भव्य मतदार साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 6 तारखेला आपण एक रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत आहोत. मिनिमम 7,500 लोक एकाच ठिकाणावर येऊन जवळपास अर्धा घंटा इलेक्शनचे धडे घेऊ. म्हणजे आम्ही त्यांना धडे देऊ आणि सगळे ते ऐकून हे करणार. त्यानंतर आम्ही एक गाणं बनवलेलं आहे, अधिकार है, ते आता परमिशन त्याची आलेली आहे. ते आम्ही येत्या 6 तारखेला रिलीज करू. आय एम कॉन्फिडंट. आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामध्ये इट इज मेड इन नागपूर. म्हणजे नागपूरचेच कलाकार, आपले सगळे स्वीप आयकॉन, सगळे अधिकारी, सगळे स्वीपची टीम सगळ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून एक अधिकार आहे गाणं आम्ही हळीमध्ये बनवलेलं आहे. ते आम्ही 6 तारखेला रिलीज करणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक वीकमध्ये एक मोठी ऍक्टिव्हिटी, या हप्त्याची मोठी ऍक्टिव्हिटी होईल. त्याच्यानंतर एका ऍक्टिव्हिटीमध्ये सायकल करू, एका याच्यामध्ये मॅरेथॉन आपण करणार आहे. हे सगळं करून कुठेतरी आम्हाला त्याच्यानंतर ट्रायबल पॉप्युलेशनला आपल्याला इन्व्हॉल्व करायचं आहे. त्यांना सगळ्यात जास्त वोटिंग करून घ्यायची आहे. रामटेक खायला जे मोठ्या प्रमाणात त्यांची लोकसंख्या आहे, सगळ्यांना मिळून आम्हाला जवळपास मागच्या वर्षी जे 54 आणि 64 ते आम्हाला 75 लाख जिंकून आम्हाला यावेळेस मतदान मिळायचं आहे. त्यासाठी आपलं सहकार्य आम्हाला लागेल. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार उपस्थित होते. गेल्या लोकसभा निवडणुकीतील जिल्ह्यातील मतदानाचे कमी प्रमाण लक्षात घेता यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पद्धतशीर मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक सहभाग अर्थात स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. एकाच जागेवर सुमारे 7,500 मतदारांचे निवडणूक साक्षरता प्रशिक्षण यशस्वी करण्याचा आमचा मानस आहे. एक प्रकारे हा वेगळा विक्रम ठरेल. याचबरोबर सोशल माध्यमांद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन गाण्याद्वारे स्थानिक पातळीवरच चित्रित केले असून याचेही विमोचन येत्या 6 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता कस्तुरचंद पार्कवर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मतदारांना मतदानाचे महत्त्व, मतदान केंद्र कसे शोधावे, मतदान यंत्राची माहिती, भारत निवडणूक आयोगाच्या मतदारांसाठी उपयुक्त अशा विविध ॲप्सची माहिती, नोटा म्हणजे काय, मतदानाची प्रतिज्ञा अशी वैविध्यपूर्ण मतदानाशी संबंधित माहिती या कार्यक्रमादरम्यान दिली जाणार आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. रवी राणा यांनी आधी माफी मागितली, ते आम्हाला मोठा भाऊ म्हणतात आणि आता आमच्यावर टीका करतात. एवढे लाचार माणसं हिंदुस्थानात सापडणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. भाजप राष्ट्रवादीसोबत आपल्या पदासाठी सेटलमेंट केली आहे. काय धंदे आहे ते काढायला लावू नका. काढायला लागले तर वांदे होतील. जनतेचे उत्तर काही वेगळं आहे. रडणं म्हणजे सहानुभूती घेणं असं नाही.
तीच सहानुभूती आता संपली आहे. निवडणुकीत रडणं आता चांगलं नाही. तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर आम्हाला कीव आली असती, पण तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी रडत आहात हे दुर्दैवी आहे, असे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. धर्म जातीचं नाव समोर करून पुन्हा पिळवणूक करण्याचा प्रयत्न आहे. झेंड्याचा रंग दाखवून पिळवणूक करण्याचा प्रयत्न आहे हे. आणि ते मी तर म्हणतो का लोकांना असं म्हणाल का बाबा कधी कधी परतंत्रातले दिवस बरे होते की काय असं म्हणण्याची वेळ. तुम्ही सांगा, असं गृहीत नव्हतं कधी का? बरं, किती टायमिंग व्यवस्थित आहे? अर्ज भराच्या अगोदर इतक्या टायमिंगवर कोर्ट कसं चालतं हो? म्हणजे हे जर सगळं तपासलं तर न्यायप्रेमी जे लोक आहे, ज्यांना न्याय अपेक्षा आहे या देशामध्ये, धर्म जात सगळं सोडून ज्यांना हा देशातली लोकशाही टिकावी असे वाटत असेल, त्यांनी आता याचा विरोध केला पाहिजे ना. आम्ही सैनिक म्हणून समोर आहोत, पण सैनिकाला मदत करण्याचं काम, त्यांना जोश देण्याचं काम केलं पाहिजे ना मतदानातून. ही जर व्यवस्था आहे तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण लावतोय, पूजा करतोय आणि त्यांच्या संविधानाची चिरफाड करून टाकतो एका दिवसात. हा अपमान आहे, बाबासाहेबांचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे. आणि लोकांचा विश्वास उडत चालला आहे यंत्रणेवरचा. म्हणजे कधी काळी तर आमचं ते भूत आहे, दिनेश भाऊचं भूत, तिथं म्हणते तुम्ही इरविनच्या जवळ आहे, दुसरं भूत इरविनच्याच जवळ आहे. म्हणजे इतकी तानाशाही. मला वाटतं लोकांनी काय झालं आहे का खूप व्यवस्थित गेम खेळलेला आहे. एका इकडे धर्म दाखवून दुसऱ्या इकडे अन्यायाची तलवार चालवणं सुरू आहे. आणि हे फार या देशाला भोगावं लागेल कदाचित. निवडणूक विभागाने दिलेल्या नियमानुसार बुलढाणा लोकसभेमध्ये नियमाचे पालन केले जात आहे की नाही, तसेच कशा पद्धतीने काम केले जात आहे या संदर्भाचा आढावा आज निवडणूक निरीक्षक सेंथिल कृष्णा यांनी बुलढाणा येथे घेतलाय. तसेच नागरिकांना काही सूचना किंवा तक्रारी असल्यास संपर्क साधावा असे आवाहन देखील निवडणूक निरीक्षकांनी केले आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. देखिए, हम ऑब्जर्व करने के लिए आए हैं जो इलेक्शन कमीशन का गाइडलाइंस है उसका किस प्रकार का जो है यहाँ पालन किया जा रहा है, उसका जो है हम ये करते हैं इसका. और आज जो है हम डीसी जो BDR सर्टिफिकेशन मॉनिटरिंग सेल का हमने इंस्पेक्शन किया है और इसमें जो भी हमारा सुझाव है उसको हमने दिया है. और हमारा SST FST जो भी है वो इलेक्शन कमीशन का नियम अनुसार किस प्रकार का काम कर रहे हैं उसका हम ये करेंगे. और हमारा नंबर हम बुल्ढाना का सर्किट हाउस जो है उसमें हम रुके हैं और हमारा नंबर वगैरह हम पब्लिसाइज कर रहे हैं. और जनता का कोई शिकायत हो तो हमसे सीधा संपर्क करते हैं. जनता को या कोई राजनीतिक दल का जो नेता को या कैंडिडेट्स को कोई भी दिक्कत होगा तो हमसे संपर्क कर सकते हैं. उस पर हम जांच करके जो इलेक्शन कमीशन का नियम अनुसार हम कार्रवाई करेंगे. माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला न्यायालयाने न्याय दिला, न्यायदेवतेचे आभार. हा न्याय मलाच नाही तर माझ्यासारख्या अनेकांसाठी महत्त्वाचा आहे. विरोधकांनी कट कारस्थान रचून मला निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी रातोरात माझे जात प्रमाणपत्र खोटे ठरवले असा आरोप रश्मी बर्वे यांनी पत्रपरिषदेत केला. या देशात लोकशाही आहे, न्याय देवता आहे, म्हणून मला न्याय मिळाला. मी लोकांमध्ये जो विश्वास निर्माण केला होता तो आज खरा ठरला. मात्र मी नागपूरच्या बड्या नेत्यांना प्रश्न विचारते की त्यांनी एका महिलेवर अन्याय होत असताना धृत राष्ट्राची भूमिका का घेतली, असा सवाल बर्वे यांनी उपस्थित केला. मैं बधाई देना चाहता हूँ रश्मि बर्वे मैडम को, क्योंकि आज जो है माननीय उच्च न्यायालय ने उनकी केस में स्टे दिया है, स्थगिति दी है. स्क्रूटनी कमेटी ने 28 मार्च 2024 को रश्मि बर्वे मैडम की वैलिडिटी कैंसिल कर दी थी और उनकी कास्ट क्लेम इनवैलिड कर दी. कास्ट सर्टिफिकेट जो है उन्होंने कैंसिल कर दिया. इसके बेसिस पर उनका नॉमिनेशन फॉर्म 28 तारीख को रिटर्निंग ऑफिसर ने रिजेक्ट कर दिया. हम उच्च न्यायालय को ये रिक्वेस्ट किए कि ये जो बेसिक ऑर्डर है कमेटी का यही इलीगल है और हमने 3 ग्राउंड्स लिए. पहला ग्राउंड कि ये जो कमेटी को पावर नहीं है रिव्यू का. दूसरा ग्राउंड कि ये जो कंप्लेनेंट्स है सुनील साड़वे और वैशाली देविया, इनको कोई लोकस नहीं है, इनको कोई लीगल राइट नहीं है.
कि ये स्क्रूटनी कमेटी के सामने कंप्लेंट करे या हाई कोर्ट के सामने कंप्लेंट करे, क्योंकि उनका लीगल राइट अफेक्ट नहीं हो रहा और वो डायरेक्टली जो है एग्रीड पार्टी नहीं है। और तीसरा रीज़न जो है हमने ये साइट किया कि 22 तारीख को उन्होंने नोटिस इशू किया सेकंड कंप्लेंट पर, वैशाली देविया मैडम के कंप्लेंट के आधार पर, और एक हफ्ते के अंदर ही ऑर्डर पास कर दिया 28 तारीख को। और इस दौरान जो है हमको अपॉर्चुनिटी नहीं दी, हमारा जो स्टैंड है कमेटी के सामने रखने की कोई हमको संधि नहीं मिली, अवसर नहीं मिला। और ये 3 ग्राउंड को जो है कोर्ट ने कंसिडर किया। आज मला मोठं केलं। आज रश्मी बर्वेची भीती विरोधकांना वाटली नाही, तर भीती वाटली ज्या नेत्याचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे, असे आमचे नेते आदरणीय केदार साहेबांचा आशीर्वाद माझ्यावर आहे, त्या नेत्याची भीती वाटली आहे। कारण या नेत्यांनी आमच्या आदरणीय केदार साहेबांनी मागच्या 2020चा जर आपण इतिहास बघितला तर एक हाती सत्ता ही जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसची आणली। त्यानंतर पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विजय त्यांनी केला। शिक्षक मतदारसंघामध्ये आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढलो आणि बहुमताने काँग्रेसचा विजय झाला। बाजार समित्यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर बहुतेक जास्तीत जास्त बाजार समित्या आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतात। आज लोकसभेचा विषय आला, लोकसभेमध्ये आज रश्मी बर्वेचं नाव जसं उंच झालं तसे यांची कुठेतरी यांना भीती वाटायला लागली आहे का दलित समाजाच्या महिलेपासून यांना हार स्वीकारायची नव्हती, म्हणून यांनी असं षडयंत्र रचलं। पण आजही लोकशाही जिवंत आहे, संविधान जिवंत आहे। आज माझं जात प्रमाणपत्र वैध करून स्थगिती देऊन न्यायदेवतेने मला खूप मोठा दिलासा दिलेला आहे। मी न्यायदेवतेचं खूप मनापासून आभार मानेल। ज्या जनतेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे त्या जनतेचा सुद्धा मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आशीर्वाद मागेल। आणि महाराष्ट्रातली जनता या विरोधकांना कधीच घाबरली नव्हती आणि कधीही घाबरणार नाही, असं मी आपल्या सर्वांना ठामपणे सांगते। मी कायदेशीर पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले। खासदार नवनीत राणा यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवलं। या संदर्भात बोलताना न्यायालयीन निर्णय मान्य, मात्र भाजपात प्रवेश घेताच त्यांच्यासोबत हा पक्ष उभा झाल्याचे दिसत असल्यावर भर दिला। कॅमेरामन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।